नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू माय चॅनेल। अशा तऱ्हेने आपण मसाले भात बनवायला घेतलेले आहे। छानसं टोमॅटो घेतलेलं आहे, छानसं एक ताजी लसणाची पात घेतलेले, हिरवी मिरची आणि लसूण आणि कोथिंबीर वगैरे आणि बीट, शेंगदाणे आणि कांदे, हे मिक्स व्हेजिटेबल सर्व एकत्र धुवून आणि स्वच्छ घेतलेले आहे। बघा किती छानसं हे बघा, लाल तिखट आणि त्यानंतर थोडीशी हळद आणि गरम मसाले, हे बघा किती सारे गरम मसाले सर्व घेतले। गरम मसाले स्वाद छान येतो। छानसे तांदूळ धुवून घेतलेले आहेत आपण। इथं जे तुम्हाला आवडेल ते तांदूळ घेऊ शकता तुम्ही आपल्या हिशोबाने। मला जे आवडतं ते घेतले। इथं तेल आणि तूप आपण मिक्स घेतलेले आहे। का तर तेल आणि तूप का मिक्स घेतले हे तुम्हाला सांगते। का तर ह्याच्यामुळं ना खूप छानसा बिर्याणीसारखा टेस्ट येते। थोडे काही कमी असलं तरी पण त्याची कमी भरून निघते थोडंसं तूप टाकल्याने। तुम्ही एकदा ट्राय करा नक्कीच। एखादा चम्मच तुम्ही तूप टाकून बघत जावा राईसमध्ये, किती छान टेस्ट येते। हे बघा, सगळ्यात आधी आपण राई टाकून घेतलेली आहे। मस्तपैकी तडतड करायला आली आहे बघा। आणि एवढा छान दोन्हीचा सुगंध यायला आहे, खूप छान यायला आहे तूप टाकल्यामुळं। थोडंसं जिरे टाकून घेतलेलं आहे, हे बघा। आता सर्व गरम मसाले आपण टाकणार आहे। लवंग, दालचिनी, वेलदोडे वगैरे सर्व गरम मसाले। अशा तऱ्हेने आपण हे पण फ्राय करून घ्यायला आले। हे असे तेलात जरा मसाले टाकल्याने ना जास्त स्वाद येतो, म्हणजे सुगंध येतो त्याचा। हे बघा, असं गरमागरम हे झालं। ह्यानंतर आपण थोडेसे कांदे टाकून घेणार आहे। असे उभे कांदे चिरल्यानंतर ते पण बिर्याणी जास्त लाल कांदे भाजल्या ना बिर्याणीला जसं आपण टाकतो तसं, तर हे असा इथं जास्त लाल कांदा भाजला का त्याचं टेक्स्चर येतं। हे बघा किती छान भाजून घ्यायचं आहे। थोडासा लाल आणि सुटसुटीत होऊस तर कांदा, जेवढा कांदा तुम्ही छान भाजचाल ना तेवढा टेस्ट चांगली येणार आहे एकदम। आणि हे लसूण आणि ते हे जे पात लसणाची पात टाकलेली आहे आपण मस्तपैकी अशी। हे बघा, ह्यासाठी मी राईस बनवायला घेतला आहे की का तर आपल्याला लसणाची पात ताजी भेटल्यामुळं फक्त मी त्याचे ट्राय करायला लागलो होती की लसणाच्या पातीचा कसा भात बनतो, मसाले भात मस्तपैकी, त्यासाठी। हे बघा, त्यानंतर कोथिंबीर आणि लसूण पण मी असं वेगळे बारीक करून घेतलेले आहे बरं का। अशा तऱ्हेने आपण कढीपत्ता टाकून घेतलेला आहे थोडासा, ते पण घरातलाच होता, फ्रेश होता एकदम मस्त। सर्व भाज्या मस्तपैकी फ्रेश असल्या ना सर्वांना टेस्ट एकदम छान येते। आणि हेच आपल्या रानातल्याच हिरव्या मिरच्या आणि लाल मिरच्या दोन्ही मिक्स होते। त्यानंतर थोडेसे शेंगदाणे टाकून घेतले आणि 2-2.5 चम्मच हळद टाकून घेतले। आज ते स्पून बारकं होते, तुमच्या हिशोबाने कमी जास्त करू शकता तुम्ही। हे बघा, थोडंसं लाल तिखट टाकले। लाल तिखट टाकल्याने ना भाजीची काही गरज पडत नाही। हिरव्या मिरच्याचं नुसता बनवलं ना काही ना काही त्यासंग खावं लागतं। थोडंसं लाल तिखट टाकून कधी पण मसाले भातात तुम्ही ट्राय करा, खूप छान टेस्ट येते आणि एकदम मस्त आणि स्वादिष्ट लागतं। इथं आपण गाजर, पत्ताकोबी, बटाटे वगैरे घेतलेले आहे। तुम्ही फ्लावर, वाटाणे अजून काही वाटले तर भाज्या घेऊ शकता। आणि बीट ही मी टाकलेलं आहे। हो का, हे थोडंसं फ्राय झाल्यानंतर मी बीट टाकून घेणार आहे। हे बघा, बीट ही पौष्टिक आहे, त्यामुळे मी सर्व राईस कधी पण करताना ना खूप छान असा राईस पौष्टिकच बनवते, का तर तेवढ्यातच पोट भरेल असा। आणि यानंतर आपण राईस टाकून अशा तऱ्हेने आपण धुवून घेतलेले तांदूळ मस्तपैकी टाकून घेतले सर्व भाज्यामध्ये आणि मस्तपैकी हलवून घेणार आहे गरम मस्त असं। हे बघा, छानसं एकदम भाज्या आणि राईसचं एकदम तेलात फ्राय केल्याने सुटसुटीत भात होतो एकदम, जेवढा पाहिजे तसं। पण मला सुटसुटीत नाही आवडत म्हणून मी थोडंसं जास्त पाणी वापरते, का तर मी लाल तिखट टाकून भात केलेला असतो। आणि सुटसुटीत केलं का म्हणजे सगळ्यांनाच आवडीला असा विषय नसतो आहे, का तर आमच्या घरात थोडासा गिचकाच भात आवडतो, त्यामुळे मी थोडासा मसाले भातसुद्धा गिचकाच करते। हे बघा, एकदम छान सुटसुटीत। आणि लाईट गेल्यामुळे थोडासा कलर डिम झालेला आहे, त्याबद्दल सर्वांना माफ करा सर्वजण। आणि गरम पाणी टाकायचं, का तर गरम पाणी टाकलं ना खूप छान आणि मऊ आणि लुसलुशीत भात बनतो। कधी पण भाज्यांना पण तुम्ही गरम पाणी वापरल्याने थोडासा कट आणि त्याचं कलर एकदम मस्त येतं। लाईट आणि मोबाईल चेंज झाल्यामुळे थोडासा कलरमध्ये फरक पडलेला आहे, का तर माझा पण मोबाईल चार्जिंग नसल्यामुळे हे असा फरक पडलेला आहे। पण भात खूप छान झालेला आहे बघा। हे बघा किती कलर छान आलेला आहे, जसा दिसतो मोबाईलमध्ये त्यापेक्षा वेगळा कलर होता, खूप छान होता एकदम मस्त असं। हे बघा, आणि गावाकडे कसं असतं की जेवढ्या भाज्या वगैरे असतात तेवढ्यातच ॲडजस्ट करावं लागत असतं,
त्यामुळं जेवढ्या माझ्याकडे भाज्या व्हेजिटेबल होते तेवढ्यातच बनवले. शक्यतो मी कधी मसाले भात करायला घेतला तर बाजार झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी मी नक्कीच घेत असते. अशा तऱ्हेने हे बघा असा आपला राईस तयार झालेला आहे मस्तपैकी. का तर माझ्याकडे एवढी कोथिंबीर नव्हती वरून टाकण्यासारखी. मी तसाच राईस बनवला आहे डायरेक्टली. थोडी होते ते मी फोडणीत टाकून गेलेले बघा. हे छान कसा दिसायला लागला आहे तुम्हाला तरीही सुटसुटीतच भात झालेला आहे एकदम. हे बघा. आणि तुम्हाला सर्वांना माझे व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा आणि शेअरही करा. बघा अशा तऱ्हेने हे छानसा राईस आणि थोड्याशा शेवळ्या केल्या त्या मी आजचा मेनू. त्यासंग थोडासा कांदा आणि लिंबू खाल्ल्याने किती छान स्वाद आलता एकदम टेस्टी. हे बघा प्लेट बघताच मन भरून गेलेलं आहे. तुम्हाला कुणाकुणाला मसाले भात आवडला हे लाईक करा आणि सबस्क्राईब करा नक्कीच. बाय बाय.